झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस। 600हून अधिक हरकती दाखल। मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेकडून नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। मात्र या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून अक्षरशः हरकतींचा पाऊस पडला असून आतापर्यंत तब्बल 605 हरकती दाखल झाल्या आहेत। विशेष म्हणजे सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक 4 मधून आल्या आहेत। महापालिकेच्या रचनेनुसार या प्रभागात हिंदू मतदारांसोबतच मुस्लिम मतदारांचाही समावेश करण्यात आलाय। त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक 5 मध्ये करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। प्रभाग 4 मधल्या लोकांना 5 नंबर मध्ये आणण्यासाठी 360 हरकती आज आम्ही प्रभागातल्या सर्व नागरिकांनी येऊन नोंदवलेल्या आहेत। एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये 18,000 लोक ते आहेत आणि 3,000 हिंदू आहेत आणि आई कुलस्वामिनी आई एकविरा देवी माता खानदेशी कुलस्वामिनी आहे। तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो 5 नंबर मध्ये टाकण्यात यावा। सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, नाही तर आम्ही सर्व लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे, आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे। तुम्ही आमच्या हरकतीची दखल अत्यंत जरुरी आहे, तुम्हाला घ्यावाच लागेल। या प्रकरणी नाराज नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मागणी मान्य न झाल्यास ते आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकतील। यामुळे महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे। आता या हरकतींवर महापालिका आणि राज्य निवडणूक आयोग कोणता निर्णय घेते याकडे नागरिकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।